वेलकम बॅक टू माय चॅनल मंडळी. तर कसे आहात सर्वजण. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे साबुदाणा, मीठ, तेल, मिरची किंवा मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी साखर. तर आपण सर्वप्रथम रात्री किंवा 4-5 तास आधी साबुदाणा भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण साबुदाणा 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढायचा आहे, म्हणजे त्यातील स्टार्च सगळा निघून जातो आणि आपले साबुदाणा जो आहे त्याचे एक एक जे दाणे आहेत ते सुट्टे होतील. तर मी साबुदाणा भिजेल इतपतच पाणी टाकून साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला आणि सकाळी तो व्यवस्थित फक्त साबुदाणा आहे तो मी मोकळा करून घेतला. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मी शेंगदाण्याचं कूट होतं ते ॲड केलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मग त्याच्यामध्ये मी ॲड केलं मीठ आणि तेही परत एकदा मी मिक्स करून घेतलं. आणि तोपर्यंत मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि बटाटे कापून घेतले होते ते बटाटे मी व्यवस्थित तळून घेतले आणि ते शिजेपर्यंत तळून घेतले आणि ते एका साईडला प्लेटमध्ये काढून ठेवलं. आणि मी मिरच्या ज्या होत्या ते ठेचा बनवून घेतला होता त्याचा. फक्त मीठ आणि मिरची एवढंच घालून त्याचा ठेचा बनवून घेतला आणि तो ठेचा मी त्याच तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतला, व्यवस्थित भाजून घेतला. आणि मग त्याच्यानंतर तो व्यवस्थित भाजल्यानंतर मिरच्यांचा ठेचा मी त्याच्यामध्ये आपण जे साबुदाणा इकडे मिक्स करून ठेवला होता तो ॲड केला आणि तो 2-3 मिनटं मोठ्या ते मीडियम आचेवरती व्यवस्थित परतून घेतला. आणि त्यानंतर मी आपले जे शिजलेले बटाटे होते किंवा तळलेले बटाटे होते ते ॲड केले आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकून ठेवलं. 1-2 मिनटासाठी वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर मी साखर ॲड केली आणि साखर ॲड केल्यानंतर मी 2-3 मिनटासाठी परत मोठ्या आचेवरती व्यवस्थित त्याला परतून घेतलं आणि ही झाली आपली साबुदाणा खिचडी तयार. माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदा करत असाल तर तुमची खिचडी मऊ आणि सुटसुटीत होणार. प्लीज फॉलो करा माझ्या चॅनलला. थँक्यू.